पुढची दिशा माझं आंदोलन हे चालूच राहणार. मी एक न्याय मागणारच आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर आज जरांगे पाटलांना न्याय मागितला कुणी? संतोष देशमुखाच्या फॅमिलीने. संतोष देशमुख सारख्या व्यक्तीसोबत जे काही कुकर्म झालं त्याला न्याय द्यायला आज जरांगे पाटील तिथे जातात. मग मला न्याय कोण देणार आहे? आज माझ्या नवऱ्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे. मी सुद्धा एका समाजाची घटक आहे. मी सुद्धा एक माय बहीण आहे. मी सुद्धा एक महिला आहे. तर आज महिला म्हणून मी माझ्या नवऱ्यासाठी न्याय मागते. मला न्याय कोण देणार आहे? ह्याच्यामध्ये जे काही कट कारस्थान केलं जाते, जे काही तुमचे डावपेच टाकले जात आहेत, जे काही गोष्टी तुम्ही पुढे आणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत, ते प्रयत्न करून तुम्ही पूर्ण माझ्या नवऱ्याला वेठीस धरून त्यांना डांबून टाकलेले. ह्याचा न्याय मी मागायचा कुणाकडे? मी आज जरांगेकडेच न्याय मागते माझा. की तुम्ही जसा आज मराठा समाज म्हणून तिथं जाऊन न्याय मागतात, तर मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे. आज मी सुद्धा आज मराठा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे. आज माया बहिणीवर जर अन्याय होत असेल, त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत असेल, तर तिला पूर्ण अधिकार आहे तो न्याय मागण्याचा. आणि तो न्याय मी आज मागत आहे. तो न्याय तुम्ही कसा देणार आहे हे मला तुम्ही सांगावं. जातीवाद करून फक्त तुम्ही मराठा समाजाचे एकटेच आहेत का? संतोष भाऊ एकटेच मराठा समाज, मी सुद्धा मराठा समाज. मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे ना. मग तो न्याय तुम्ही कसा देणार आहे हे तुम्हीच